नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला रसमलाई मोदक कसे तयार करतात आणि त्याला लागणारे साहित्य सांगते। हे मोदक बनवण्यासाठी पाव किलो पनीर आणि पाव किलो मावा घेतलेला आहे। मावा आणि पनीर घरी कसं बनवतात ह्याचे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहेत। या दोघांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। अर्धा कप साखर घेतलेली आहे। बदाम आहेत ते भाजून त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। वेलची पावडर घेतलेली आहे। गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दुधामध्ये केशर घालून घेतलेला आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप गरम झाल्यावर किसलेलं पनीर आहे ते घालते आणि परतून घेते। पनीर मधील पाणी सुटायला लागलेलं आहे, तर हे पनीर आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। आता पनीर कोरडं होत आलेलं आहे, तर आता यामध्ये खवा आहे तो घालते आणि परतून घेते। पनीर आणि खवा एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये केशराचं दूध घालून नीट परतून घेते। मी अर्धा कप साखर घेतलेली आहे, परंतु ती अर्धा कप साखर न वापरता त्याच्यातली फक्त अर्धी साखर मी आता या पनीर आणि खव्यामध्ये घालते। जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही अर्धा कप साखर घातली तरी चालेल। पनीर आणि खव्यामध्ये साखर नीट विरघळलेली आहे। आता हे मिश्रण कोरडं होत आलेलं आहे, तेव्हा त्यामध्ये मी वेलची पावडर आहे ती घालते आणि हे मिश्रण पुन्हा परतून घेते। आता या मिश्रणामध्ये मी बदामाचे काप आहेत ते घालते आणि हे मिश्रण परतून घेते। आणि आता ह्या मिश्रणात गुलाब पाकळ्या घालते आणि गॅस बंद करते आणि नीट परतून घेते। आणि हे पॅन आहे तो मी गॅसवरून खाली उतरते।
आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, तर मी आता मोदक बनवायला सुरुवात करते. मोदक पट्टीला तूप लावून आता त्याच्यावर गुलाब पाकळ्या घालत आहे. गुलाबाच्या पाकळ्या घालून झाल्यानंतर त्याच्यावर मी बदामाचा चुरा आहे तो घालून घेते. आता यामध्ये रसमलाई मोदकांचं सारण भरत आहे. रसमलाई मोदकांचं सारण भरून झाल्यानंतर मोदक पट्टी घट्ट दाबून घेत आहे. सुरेख आणि सुबक असे स्वादिष्ट असे रसमलाई मोदक तयार झालेले आहेत. ते मी आता एका ताटामध्ये काढून घेते. अशा प्रकारे बाकीचे मोदकही करून घेत आहे. आपले रसमलाई मोदक तयार झालेले आहेत. सुंदर, सुबक आणि स्वादिष्ट असे तयार झालेले आहेत रसमलाई मोदक. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं आणि कमेंट्स करायला विसरू नये. आणि जर कोणी माझ्या ह्या चॅनेलला नवीन असेल तर त्यांनी माझं हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.